हॅलो. अगं आत्ताच वेळ भेटला मला फोनवर बोलायला. हॅलो. हा आवाज येत नाही का तुला? हॅलो. रेंज नाही का तुला? आवाज येतोय का माझा? तू जा रेंज मध्ये. मी आहे रेंज, आमच्या घरात आहे रेंज. हॅलो. हॅलो. तन्वी कॉल म्यूट कर, मला तुझ्याशी बोलायचंय. हा ताई बोला ना. तुला देवाने अक्कल बिक्कल दिली का नाही? कसं बोलावं, किती मोठ्याने बोलावं हे तुझ्या घरच्यांनी काही शिकवलं नाही का? अहो प्रियताई पण काय झालं? काय झालं आणि कोळी झालं असले फालतू प्रश्न तर मला विचारूच नको. तुला माहिती ना मी दुपारची झोपती म्हणून, तरी पण तुझा हा फालतू आवाज आलाच पाहिजे का? एवढं तरी कळू दे ना, थोडी पण अक्कल नाही बिंडोक कुठलीला. बिंडोक बिंडोक कोणाला बोलती का तू? ऐकून घेते म्हणून तुला आटतलाय बोलते तू, आणि दुपारचं तू झोपती, मग रात्रभर काय करते? आली मला शहाणपणा शिकवायला. हा तुला शहाणपणा शिकवायला का? माझा शहाणपणा काढती तू? थांब तुला माझ्या घरातूनच काढती मग कळत. घराच्या बाहेर काढते तू? बघते मी पण कोण घराच्या बाहेर जाते. आणि एवढी एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर तुझ्या एकटीचं नाही, सगळ्यांचं आहे, कळलं का? मला नको शिकवू तू. हो तुला नाही शिकवत, बाकीच्यांना शिकवती. जा तू जा. खरं सांगू, मला हिच्याशी बोलायचंच नाही, हिचं तोंड पण बघायचं नाही, आणि एकत्र राहण्याचा तर प्रश्नच येत नाही. कळालं? अगं हो कळालं पिऊ, पण आपण तो विषय उद्या क्लिअर करू ना. अगं तुझा आज एवढा स्पेशल डे, तर आधी आपण केक कापूयात ना. चल बरं आधी केक कापू आता. हा ना वहिनी, अहो आजच्या दिवशी तरी असा वाद आणि हट्ट नका ना करू. ते काय नाही, आजच सांगा तुम्ही हे घर कधी सोडताय, तरच मी हा केक कापल. आणि तसं पण मला ह्या खोट्या लोकांसोबत राहायचं नाही, आणि जोपर्यंत तुम्ही हे घर सोडत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. खरंच बायांच्या डोक्यात कधी काय येईल आणि कधी काय बोलतील हे कोणच सांगू शकत नाही. त्यामुळे ह्यो मॅटर कसा मिटू देवा सांग रे बाबा. खरंच देवा आज आमच्या घरात मोठा कांड होण्यापासून वाचव रे बाबा.